जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. तुमची कोणाची आहे का? नाही. काय लिहिलंय या मुलीने? सुंदर राजकन्या, उमदा राजपुत्र, अनामिका, तुझे तो मिलना पडेगा. हे मधुरा, तू अशी काय ग? घुमी घाबरट. माझी अनामिका बघ, माय वॉरियर प्रिन्सेस. हे पॉसिबल आहे. काय? एक प्रेमकथा. प्रेमकथा तू लिहितेस? नाही, बघते. कुठे? टीव्हीवर? मला पण सांग कुठे, मी पण बघेन. श्रेय मधू. म्हणजे? प्रेमकथेचं नाव. श्रेय मधू. अगं, श्रेय म्हणजे श्रेयस आणि मधू म्हणजे मधुरा. बर, कसली गोड लाजतेस ग. उगाच येड्यासारखं काहीतरी बोलू नकोस. ही प्रेमकथा अशक्य आहे. उगाच कशाला विचार करायचा आपण? का अशक्य? अगं, आम्ही दोघं खूप पोल झपाट होत. तो कसा आहे फ्लॅम्बॉयंट, मी किती साधी आहे. तो खूप श्रीमंत आहे ग. त्याच्या विचारसरणीत, राहणीमानात, स्वभावात माझ्यापेक्षा खूप फरक आहे. आमच्या अपेक्षाही वेगळ्या असू शकतात. अर्थातच अपेक्षा वेगळ्या आहेतच. तुला त्याची अपेक्षा आणि त्याला तुझी. म्हणजे अपेक्षा वेगळ्या असणं चांगलंच तर आहे. उगाच स्वप्न बघून सत्यापासून लांब पळून गेल्यावर हातात काहीच राहत नाही. कारण सत्य आवडत नाही आणि स्वप्न कधीच सत्यात येत नाही. असो, सोडतो विषय. यार श्रेयस, तू त्या संदीपला आणि त्याच्या गँगला कशाला बोलवलं? त्यांनी त्या दिवशी यॉट पार्टी केली, आपल्याला बोलवलं नव्हतं. अरे वही तो फरक आहे ना संदीप और श्रेयस में. हे बघ, तो त्याला जसं आवडतं तसं वागून कायम कटुता निर्माण करतो आणि मी माझ्या पद्धतीने कायम मैत्रीचा हात पुढे करतो. तुम्हाला सांगतो, आज संध्याकाळी पार्टीला आला ना तो, की त्याला स्वतःलाच रिअलाइज होणार आहे की आपल्याला न बोलवून त्याने किती कटुता निर्माण केली आहे. खूप जास्त गिल्ट येणार आहे त्याला. तुम्हाला सांगतो, इथून पुढे तो त्याच्या गर्लफ्रेंडला एक वेळ बोलवणार नाही पार्टीला, पण आपल्याला मात्र नक्की बोलवेल. राईट आहे बॉस, होतोय. हे बरं ऐक ना, मी कोणाकोणाला मेसेज केलेत हे चेक करतोय. आता सगळ्यांना मी रिमाइंडर मेसेजेस केलेले. रॉने, मला बर्थडे विशेषचे जेवढे मेसेजेस आलेत ना, त्याच्या खूप जास्त पट मेसेजेस मी आपल्या मित्रांना रिमाइंड करायला केले. कॅन यू बीट दॅट? यार पण काही बोला, आजच्या पार्टीना पण खूप मजा येणार. येस. अशी जंगी पार्टी ना बरेच दिवस झाले केलीच नाही रे. नाहीतर हा योग्य बर्थडेच्या दिवशी सुद्धा कुठेतरी बुर्जी पाव आणि वडापाव देत असत. थांब थांब थांब. हे रॉने, तुझं काय वेगळं आहे रे? हा, स्वतः पार्टी कॅन्टीन मध्येच देणार ना? काय तर एक वडापावची प्लेट, सामोसा प्लेट, कोल्ड्रिंक, नाहीतर ते लिंबू सरबत. एकदा बापाला विचार ना की पोराला एवढं गरिबीत ढकलून काय अख्खे पैसे वर घेऊन जाणार आहे का? विचारलं, काय सांगतोस? मग हो म्हणाला. ए रॉने, या बर्थडेला जर अनामिका आली ना, मला खूप बरं वाटेल रे. मलाही वाटेल. काय? अरे शोध मोहीम संपेल ना.
तसं होय, मला काहीतरी वेगळंच वाटलं. हाय मधुरा. हाय. अगं ऐक ना, आज संध्याकाळी माझ्या बर्थडेची पार्टी आहे, तो तुला मी इन्व्हाइट करतो. हा, नक्की येशील? हो. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हो, थँक्यू. हे पण नक्की येशील हा, कल्टी देऊ नको. बाय. बाय. माझाच आहे इन्व्हिटेशनचा मेसेज. नक्की आहे, कल्टी देऊ नको. ओके. बाय द वे कॉंग्रॅट्स. हा काँग्रेट्स का? अगं आज सकाळी सकाळीच गुप्तगू म्हणून. अगं त्याच्या बर्थडे पार्टीचा मेसेज पाठवला त्यांनी. वा, म्हणजे मजा संध्याकाळी. मजा कसली? कुठे माहितीये ना पार्टी? महागड्या 5 स्टार हॉटेलमध्ये. मी नाही जाणार. माझ्याकडे कपडे पण नाहीये चांगले घालायला. कपडे सोड, इच्छा आहे ना जायची? खूप. डोंट वरी, इच्छा असेल तर मार्ग नक्की सापडतो. चल. काय ग? काय हे? हमाली. धरू का? हमाल आहे ना मी, क्लार्क नाही. म्हणजे हे बाई, तू मला आता काय जास्त असं? प्रश्न विचारू नकोस हं. जाऊन पाणी आण जा. आधीच वैतागली मी वजन उचलून. काय झालं ताई, कशाला वैतागलीस एवढी? आणि काय आहे ग हे? अगं आई, ते ऑफिसमध्ये आमच्या मॅडमनी डिझाईन केलेले ड्रेस सॅम्पल्स आहेत. उद्या फॅक्टरीमध्ये घेऊन जायचेत मला. ही असली कामं करायला ऑफिसमध्ये शिपाई नाहीयेत? आहेत ना, पण आमची मालकीन 1 नंबरची बिंडोक बाई. शिपायाला जेवण बनवून आणायला सांगते, ड्रायव्हरला बागकाम करून घ्यायला सांगते, आणि मला ही असली हमाली बरं नाही पण म्हणता येत नाही ना. मालकीन बाईच्या ठरल्या. ए मधुरा पाणी आणतेस ना? बरं आई, मी स्वामींच्या मठात जाऊन येते. आज स्वामींचा प्रकट दिन आहे ना, मनाला निदान शांती तरी मिळेल. लवकर ये ग. काय ग, हे काय? हा मी ऑफिसातून आणलेला ड्रेस ना? होत आहे. अगं होय काय? आणि कुठे निघालीस एवढी नटून थटून? अगं मला आई इकडे ये. काय झालं? हे बघ. अगं हे काय मधुरा, थोडी तयार होऊन कुठे चाललीस? आई, मला एका पार्टीला जायचंय. पार्टीला? तोही आमच्या मॅडमचा ड्रेस घालून? आई बघतेस ना तू? मधुरा, पार्टीमध्ये जर या ड्रेसला काही लागलं, खराब झाला, फाटला, तू भरून देणार आहेस का? एक तर तू काही पैसा कमवत नाहीस, आणि असले चाळे करशील ना तर माझी असलेली नोकरी पण घालवून बसशील. ए आई, समजव ना ग हिला. मधुरा, ताई काय बोलली ऐकलंस ना? काढून ठेव बघू आधी तो ड्रेस. अगं ही पार्ट्या बिट्या आपली कामं नाही आहेत, श्रीमंतांची थेर आहे ती. अगं डोक्यात काय शिरताय का मी बोलते ते? हो. पार्ट्या करतायत, पार्ट्या. तू मधुरा आहेस आणि मधुराच राहणार. तू अनामिका नाही होऊ शकत. श्रेयसची स्वप्न बघू नकोस.
त्याला अनामिका आवडते, तू नाही. हाय. त्याला काय झालं? काल तर बरं होता. काल पार्टीला गेले नाही ना, म्हणून रागवला असणार. तू पार्टीला गेली नाहीस का? अगं मी जाणार होते, तयार पण झाले होते. अरे यार, मग काय झालं? का नाही गेलीस? आई आणि ताईनी स्वप्नातून सत्यात आणले. म्हणजे आरसा दाखवला. एका अर्थी बरंच झालं म्हणा, अशक्य स्वप्नात अडकले होते ना. काय बरी आहे ना? ए मधुरा, ए रॉनी, तू आणि जल्पा काय नाचत होता यार, कमाल. हा यार, ती जल्पना डान्सर आहे. मुलांना ना डान्स शिकवते, इंडियन वेस्टर्न, तिचे क्लासेस आहेत. खायला काय स्टॅमिना आहे यार तिचा. असली नाचत होती ना, मी दमलो पण ती थांबायचं नावच घेत नव्हती. ए ती ब्लॅक शॉर्ट्स घालून नाचत होती ती कोण होती? कोण रे? अरे ती नाही का प्रीती सोबत नाचत होती एंड पर्यंत? अच्छा अच्छा, हा ती. अरे ती प्राची, प्रीतीची कझिन. 1 वीक साठी आली आहे सिंगापूरवरून. ए प्राची सोबत इंट्रो कसा होईल रे? प्रीती देईल करून. अरे कधी नाही म्हटल्यानंतर नाटके करणार. अरे वही तो गेम है मेरे दोस्त. कसं असतं ना, मेहनत केल्याशिवाय ना मुली कधी पटत नाहीत. काय कुठे आहेस? लायब्ररी. लायब्ररी. काय बोर जागी जातेस तू? पहिल्या मजल्यावर कॉरिडॉर मध्ये एक महत्वाचं बोलायचं. मधुरा, तुला इग्नोर करायचं ठरवून सुद्धा इग्नोर नाही करू शकत. आय लव्ह यू मधुरा, आय लव्ह यू. मधुरा, त्या दिवशी बघ तू मला माझी अनामिका परत दिलीस आणि आज मला ग्रेट न्यूज मिळाली. काय ग्रेट न्यूज? अगं ओळख ना. माहित नाही, तू सांग ना. मला माझी अनामिका सापडलीये. अगं आपल्याच कॉलेजमध्ये ती. नाव अनामिका जोशी, 2nd इयर, D डिव्हिजन, रोल नंबर 25. खूप सुंदर आहे, माझ्या मनातल्या अनामिका सारखी आणि कथेतल्या वॉरियर प्रिन्सेस सारखी. धाडसी, शूर आणि आत्मविश्वास. पण तुला कसं कळलं? अगं आत्ताच खबर आलीये. नेमकी आज आली नाहीये ती, पण उद्या नक्की भेटेल, म्हणून सगळ्यात आधी तुला सांगतोय. काय ग, काय झालं? काही नाही, खूप आनंद झाला ना की तो अश्रू बनून बाहेर पडतो. हो, मला वाटलं रडतीस तू. तोच तर फरक आहे माझ्यामध्ये आणि अनामिकामध्ये. माझे आनंदाश्रू हे अश्रूत बदलू शकतात आणि तिचे अश्रूही आनंदाश्रू बनून जातात. अभिनंदन श्रेयस.
मधुरा की अनामिका? श्रेयसला अनामिका आवडते आणि तू अनामिका कधीच बनू शकत नाहीस. अनामिका हे तुझं व्यक्त होण्याचं माध्यम आहे आणि वॉरियर प्रिन्सेस हे तुझं स्वप्न. श्रेयस त्या स्वप्नावर आणि त्या माध्यमावर प्रेम करतो. त्याचं प्रेम विचारावर आहे, व्यक्तीवर नाही. आणि तू व्यक्ती आहेस, त्याच्या विचारांच्या पूर्ण विरुद्ध. का अपेक्षा करतेस? त्याच्या मनात नक्की काय आहे तुला कसं कळणार? कळेल. येस, लवकरच कळेल. पण आधी उद्या ती अनामिका कोण आहे ते बघते. हाय अनामिका. हाय. तुला माझं नाव कसं माहित? अनामिका जोशी, सेकंड इयर डी डिव्हिजन, रोल नंबर 25, राईट? वाव, दॅट्स अमेझिंग. फॉलो मी. ए फॉलो फॉलो यू का कशासाठी? हो, चिल चिल. एवढं काय घाबरतीस तू? अगं मी काही तुला खाणार नाहीये. आय एम अ गुड बॉय, यू सी. या, आय कॅन सी दॅट. प्लीज फॉलो मी. प्लीज. दिस साइड. प्लीज. बसलीस? हो, थँक्स. पण हे सगळं काय चाललंय सांगशील का मला? हो, सगळं सांगतो मी, सगळं सांगतो. हे पण त्याआधी तुला मी कोण हे जाणून घ्यावं असं नाही का वाटत आहे? हो, वाटतंय ना, खूप वाटतंय. हो ना, मलाही वाटलंच होतं की तुलाही वाटत असेल म्हणून. बाय द वे, मी श्रेयस वानखेडे. अय्या, वानखेडे. ए, मग ते वानखेडे स्टेडियम वाले तुझे कोण? ते माझे कोणी नाहीयेत. कोणी नाही? शी बाबा, ते जर तुझे रिलेटिव्ह असते ना तर आपल्याला मॅचचे VIP पासेस फुकट मिळाले असते ना. हो, पण ते माझे कोणी नाहीयेत. चालेल ना तुला? इट्स ओके. बर, काय खाणार आहेस? काही खास नाही, हा. फक्त एक प्लेट समोसा, एक- एक चीज व्हील सँडविच आणि हो, मँगो मिल्कशेक विथ डबल स्कूप आईस्क्रीम. नाही, मी इथे आत्ता काय खाणार आहेस असं विचारलं. आठवड्याभराचा मेनू नाही विचारलं. हो, मग हे सगळं मी आत्ताच खाणार आहे. आणा. ए अनामिका, तुला एक विचारू का ग? विचार ना. तुला हे सगळं कसं सुचतं ग? अरे तर सुचण्यासारखं काय? मागे बघ, बोर्डवर सगळं लिहिलंय. तो वाचायचं आणि ठरवायचं काय खायचं ते. सुचायचं काय त्यात? तू पण ना. अगं मी खाण्याबद्दल नाही ग, मी लिखाणाबद्दल विचारतोय तुझ्या. ओ, लेखन.
तो तर ना प्रॉब्लेमच आहे. आयत्या वेळेला काही सुचतच नाही. गाईड, अपेक्षित पेपर सगळं ना नीट वाचून जाते. नेमकं परीक्षेच्या वेळेला फुल ब्लँक व्हायला होतं. म्हणूनच तर अजून 2 केटा बाकी आहेत माझ्या. नाही ऐक ना, मी तुझ्या गोष्टीबद्दल तुला विचारतोय. तुझी लिहितीस ना गोष्ट. गोष्ट? हा, कोणती गोष्ट? ती अनामिका वॉरियर प्रिन्सेस. चल काहीतरीच काय. मी अशी काही गोष्ट बिष्ट लिहित नाही. हा, तसा मला स्टॅम्प कलेक्शनचा छंद आहे आणि फावल्या वेळात मी क्विलिंग पण करते. हे सगळं बिल हिच्याकडनं घ्या, सगळं. आता बास ना. अजून किती असणार आहे? मान्य आहे माझा पोपट झाला, पण आता बास ना. श्रेयस, ते वानखेडे स्टेडियम वाले तुझे कोण? खूप भारी होता. अरे, आणि तिला केटी बसली आहे. अनामिका. हे मधुरा, किती गोड हसतेस ग. पहिल्यांदाच तुला आज एवढं हसताना बघितलंय. नाहीतर कायम भित्री, घाबरट अशी हसत जा ना कायम मधुरा. आणि तो 1 मिनिट चष्मा काढ. चष्मा काढ ना 1 मिनिट. बघ, एवढी गोड दिसतीस तू. अशी कायम राहत जा ना. चल, बॅक टू नॉर्मल मधुरा एक्सप्रेशन. श्रेयस, पर माझं जाऊ दे. मला सांग, कसं शोधायचंय आपण अनामिकाला? अजून सापडली नाही आपल्याला ती. ती नक्की सापडेल. कशावरून? माझा पूर्ण विश्वास आहे, ती नक्की सापडेल. श्रेयस, माझी मनापासून इच्छा आहे तुला तुझी अनामिका लवकरात लवकर मिळो. बरं, निघायचं का? घरी वाट बघत असतील. हो हो, ओके. या. इतका उशीर का झाला? अगं, एक काम होतं. कसलं काम? स्कूटरवरून फिरायचं? काय म्हणालीस? स्कूटर वरून फिरायचं? विचार तिलाच. कोणाच्या मागे बसून फिरत होती ते? काय गय मधुरा, काय विचारते आई? कोण होता तो? माझा एक मित्र होता कॉलेजमधला. अरे वा, कॉलेजचे मित्र आता घरी सोडायला यायला लागले वाटतं. आई, म्हणूनच सांगत होते हिला कॉलेजला पाठवू नका म्हणून. आम्ही कधी कॉलेजला गेलो नाही आणि आमचे असले कुठले मित्रही झाले नाहीत. ताई, नाही तर काय, 4 इयत्ता आमच्यापेक्षा जास्ती नाही शिकली तर लागली हिला शिंग फुटायला. आणि मधुरा, अजून आम्ही दोघी आहोत बिन लग्नाच्या. तुला काय काय इतकी घाई झाली लग्नाची? हे असले दिवे लावायला कॉलेजची फी भरत नाही आम्ही. 1 मिनिट, बस झालं आता. कोणी काही बोलणार नाही आता या विषयावर. मधुरा, बाळा, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. माझी खात्री आहे तू जे काही करशील ना ते योग्य आणि विचारपूर्वक करशील बाळा. जा बाळा, आज. चहा मिळणार आहे का मला आज?
हाय डूड. हाय डॅड. काय मग भेटली का अनामिका? नाही भेटले अजून. अरे तुला आधीच म्हणालो होतो त्या वहीवर तिचं अनामिका हे नाव सोडून बाकी काहीच लिहिलेलं नव्हतं. कसा भेटणार तू तिला? डॅड म्हणजे आम्ही सगळे मिळून शोधतोय तिला. इनफॅक्ट आम्हाला एक अनामिका म्हणून भेटली पण होती, पण तिला वानखेडे स्टेडियमवर बसून सामोसे खात मॅच बघायची होती. म्हणजे तिचा आणि लेखनाचा दूरदूरवर संबंध नाही. रॉंग नंबर लागला. हसा तुम्ही हसा ते मधुरासारखे. मधुरा कोण नवीन? डॅड फ्रेंड आहे माझी. एकदम शांत, सिंपल. ते म्हणतात ना, सादगी भी कयामत की आदा होतीये, एकदम त्या टाइप मध्ये. कधी कोणाशी वाद नाही, कधी कोणाशी भांडण नाही. हा, पण हुशार आहे. जास्त हसत नाही, पण हसली ना की खूप गोड दिसते. म्हणजे तिचं हसणं आहे ना, असं किणकिण आवाज केल्यासारखं आहे, सेम विंडचाइम सारखं. आणि बोलायला लागली ना की तासन तास ऐकत राहावंसं वाटतं. इतकं सुंदर गोड बोलते. श्रेयस, हा, तू नक्की कोणाचा विचार करतोयस? मधुराचा की अनामिकाचा? डॅड, अनामिकाचा. आम्ही सगळे मिळून शोधतोय तिला. मला तसं नाही वाटत श्रेयस. बघ, नीट विचार करून बघ, तुझं तुलाच उत्तर सापडेल. चल, माझी झोपायची वेळ झाली. गुड नाईट. गुड नाईट. श्रेयस, मधुरा असो किंवा अनामिका, तुझा शोध लवकर पूर्ण व्हावा यासाठी बेस्ट ऑफ लक. मधुरा. हॅलो. हॅलो. हा, बोल मधुरा. हाय. तुला आता सगळ्यात हवी असलेली गोष्ट कुठली आहे? अनामिकाची माहिती. अजून काय? मी जर समज तुला सांगितलं की ती कधी आणि कुठे भेटणार आहे तर मी तुला काय पाहिजे ते देईन. तू म्हणशील ते. बघ. हो. अरे ये श्रेयस की जुबान आहे. कुठेस तू आता? मी आता कॅन्टीन मध्ये. का ग? ती काय बोरिंग जागा येते? कॅन्टीन काय बसायची जागा आहे? मग तू सांग ना हॅपनिंग जागा, तिथे येतो मी लगेच. ग्राउंड फ्लोअरवर नोटीस बोर्डच्या इथे. आलो आलो आलो. हे मधुरा, सांग लवकर, सांग. चल लवकर संपव, पटकन. सस्पेन्स संपव. कुठे सांगा अनामिका? एक मिनिट. हा. ऐक, उद्या कॉलेजमध्ये कथाकथन स्पर्धा आहे. हा. त्यात अनामिकाने भाग घेतलाय. हा. तिकडे नोटीस बोर्डवर बघ तिचं नाव लावलंय. काय? मधुरा, तर तुला काय पाहिजे ते देईन मी. तू म्हणशील तिथं पार्टी करू, पण प्लीज उद्या भेटली पाहिजे. उद्या तुला तुझी अनामिका भेटणार, शोध संपणार, तुझं स्वप्न पूर्ण होणार. यातच मला खूप आनंद आहे. मला दुसरं काही नको. पण उद्या मी नसणार आहे कॉलेजमध्ये. रादर उद्यापासून नसणार आहे. का? कुठे चालली तू? अरे माझ्या बाबांची ट्रान्सफर झाली आहे जबलपूरला. मला उद्याच निघावं लागणार आहे. काय बोलतीस तू मधुरा? फालतू मस्करी करू नको. नाही, मस्करी नाही करत आहे, खरंच सांगते. हे बघ, आज माझा कॉलेजचा शेवटचा दिवस आहे आणि काय गंमत आहे, आजच तुला तुझी अनामिका भेटली. मला खूप आनंद आहे. तुझा शोध संपल्याचं स्वप्न पूर्ण झालं. मधुरा, काय बोलतीस तू? अशी अचानक कुठे चालली? आणि तू, मी तुला कुठेही जाऊन देणार नाही. इतके दिवस तुझी सवय लागली आणि तू अशी अचानक. श्रेयस, उद्या 12ची गाडी आहे आणि हेच सत्य आहे. मधुरा, संध्याकाळी बाहेर जाऊयात का?
नक्की जाऊया. वन्स अगेन कॉंग्रॅट्स. कॉफी घे, थंड होईल. हे कधी सुचलंय तुला? काय? हेच हे जबलपूरला जायचं वगैरे का आधीपासूनच ठरलेलं होतं आणि अजूनपर्यंत सांगितलं नाही? नाही रे, खूप अचानक ठरलं खरंच. अचानक? असा अचानक मायग्रेट होतो का माणूस? मग मी खोटं बोलतेय का? नाही तसं म्हणायचं नव्हतं मला, पण तो अशी श्रेयस, हे बघ, मी उद्या जायच्या आधी तुला अनामिका मिळाली याचाच मला खूप आनंद आहे. किती आवडते रे तुला अनामिका? माहित नाही. उद्या काय बोलायचं तिच्याशी ठरवलंयस ना? का डायरेक्ट आय लव्ह यू म्हणणार आहेस तिला? माहित नाही. मी अबोल, मी घुमी काय? काय तू काही बोलतच नाहीयेस का? सिक्रेट आहे तुझं आणि अनामिकाचं जे मला सांगायचं नाहीये? काही बोलतीये का तू? काही सिक्रेट वगैरे काय? आणि तुझ्यापासून लपवण्यासारखं तर काही नाहीच आहे. मला फक्त एकच कळत नाहीये की मी अनामिकाला भेटणार आहे म्हणून जास्त आनंदी आहे का तू मला सोडून चालली म्हणून जास्त दुःखी? हे बघ श्रेयस, आता मी तुझं वर्तमान आहे, ते उद्याच्या भेटीनंतर भूतकाळ बनेल. पण अनामिका तुझं भविष्य आहे, जे तुझ्याबरोबर कायम राहील. काय? चिअर अप. आता काही तासच राहिलेत तुझ्या आणि अनामिकाच्या भेटीला. काय? चला निघायचं का? हो. पॅकिंग करायचंय मला घरी जाऊन. हे मधुरा, मी तुला खूप जास्त मिस करेन. मी पण. निघूया? उद्या कॉलेजमध्ये कथाकथन स्पर्धा आहे, त्यात अनामिकाने भाग घेतलाय. उद्या तुला तुझी अनामिका भेटणार, तुझा शोध संपणार, तुझं स्वप्न पूर्ण होणार. मधुरा, तुला इग्नोर करायचं ठरवून सुद्धा इग्नोर नाही करू शकत. आय लव्ह यू मधुरा, आय लव्ह यू. एवढी गोड दिसतीस तू, अशी कायम राहत जा ना. मला फक्त एकच कळत नाहीये की मी अनामिकाला भेटणार आहे म्हणून जास्त आनंदी आहे का तू मला सोडून चालली आहे म्हणून जास्त दुःखी?
श्रेयस, कॅलेंडरवर ना मार्क करून ठेवा हा आजचा दिवस. हो ना यार, आज फायनली अनामिकाला भेटणारच आहे. काय रे, कुठे हरवलंस भावा? अरे तो ना जरा विचार करतोय, म्हणजे अनामिकाला भिडायचं कसं, असा डायरेक्ट प्रपोज करायचं की जरा ओळख वाढवायची आणि मग जोर का झटका धीरे से द्यायचा. काय बोलतोस श्रेयस? जरा गप बस ना, किती बोलतोस रे? अरे सिच्युएशन काय आहे, जरा तरी सिरियस हो. नमस्कार, NY जोशी कॉलेज मध्ये आपले स्वागत आहे. आजचा आपला पहिला स्पर्धक आहे राहुल आगाशे. नमस्कार, माझ्या कथेचे नाव आहे तू आणि ती. Once again, congratulations. तोच तर फरक आहे माझ्यामध्ये आणि अनामिकामध्ये. माझे आनंदाश्रू अश्रूत बदलू शकतात आणि तिचे अश्रूही आनंदाश्रू बनून जातात. तर आपली पुढील स्पर्धक आहे मिस अनामिका जोशी. उद्या बाराची गाडी आहे. नमस्कार, मी अनामिका आणि माझ्या कथेचं नाव आहे अनामिकाची वही. एकदा अनामिकाची कथेची वही हरवली. एका राजकुमाराला ती सापडली. त्या राजकुमारानं त्या कथेच्या वहीतल्या सगळ्या कथा वाचून काढल्या. त्यातली वॉरियर प्रिन्सेस नावाची कथा त्याला खूप आवडली. अनामिका म्हणजे त्या कथेची लेखिका वॉरियर प्रिन्सेस सारखीच असेल असं त्याला वाटलं. म्हणजे देखणी, सुंदर, कशालाही न घाबरणारी आणि प्रचंड आत्मविश्वास असलेली. तो अनामिकाचा शोध घेऊ लागला. या प्रवासात त्याला एक मुलगी भेटली, अगदी अनामिकाच्या विरुद्ध. घाबरट, शांत आणि अबोल. त्या मुलीची आणि राजकुमाराची खूप घट्ट मैत्री झाली. राजकुमाराची आवड माहीत असलेल्या तिला हे ठाऊक होतं की त्यांचं नातं मैत्रीच्या पलीकडे नाही जाऊ शकत. आणि तिथंच ती चुकली. ती राजकुमाराचं मन ओळखू नाही शकली. तिचा घाबरट स्वभावच कायम तिला रोखत राहिला. पण यावर तिने एक चांगली शक्कल लढवली आणि गोष्ट सांगायच्या स्पर्धेत अनामिका म्हणून भाग घेतला. आणि राजकुमारला सांगितलं की तिथं तुझी आणि अनामिकाची भेट होईल म्हणून. आणि स्वतः मात्र नगर सोडून जाण्याचं सांगते. पण आता परीक्षा राजकुमाराची होती. त्यांनी अनामिकाला बघायला थांबायचं का 12च्या गाडीने जाणाऱ्या त्या मुलीला थांबवायचं. आपलं खरं प्रेम कोणावर आहे ते ओळखायचं.
ते पण काही क्षणात. पण राजकुमार हुशार होता आणि त्या मुलीचा तिच्या प्रेमावर विश्वास होता. अनामिका स्टेजवर यायच्या आधी राजकुमार त्या मुलीला थांबवायला निघालाय हे बघून अनामिका स्टेजवर आली. आणि ती त्या दोघांचीच गोष्ट सांगू लागली. आणि हे ऐकून निघालेला राजकुमार दारातच थांबला आणि मागे वळून बघतोय तर काय, स्टेजवर थांबलेली मुलगी तीच होती. ती मुलगी म्हणजेच अनामिका होती, राजकुमाराला आवडणारी अत्यंत प्रेमळ मुलगी. अनामिका म्हणजे वॉरियर प्रिन्सेस हे एक स्वप्न होतं आणि मधुरा म्हणजेच अनामिका हे एक सत्य होतं. मधुरा, आय लव्ह यू, आय लव्ह यू. मी अनामिका नाही मधुरा म्हणालोय, नाहीतर जाशील लगेच जबलपूरला पळून. मधुरा, खरंच आय लव्ह यू, अगदी मनापासून, दिल से. आता तरी देशील का माझी वही परत? तुझी वही, अनामिका, वॉरियर प्रिन्सेस यातलं मी काही परत देणार नाही. माझं स्वप्न आणि सत्य, माझा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे सगळं मी माझ्या हृदयाशी जोडून ठेवणार. आणि आज मी माझ्या अनामिकेला नवीन नाव देणार. मधुरा, मधुरा, आय लव्ह यू, अगदी मनापासून.